एक सेकंड माझे सोलापूरचे ते जिल्हाध्यक्ष आहे, त्यांनी अनेक दिवसापासून त्यांच्या अनेक गावामध्ये मी आज येणार होते, मलाही माहित नाही होता की या गावामध्ये त्यांचा हे वाटण्याचा कार्यक्रम होता. आता जेव्हा मी गेलं तर मी जास्त वेळ तिथे थांबलो नाही, कारण इतके सारे मीडिया लोक होते. पहिलेही लोक जे आहे ना खूप त्रस्त आहे, म्हणजे इतकं अटेन्शन त्यांचं लागलं. तर मी त्यांना विचारलं, त्या अधिकाऱ्यांना विचारलं की काय तिथे आहे. तर त्यांनी सांगितलं की सर जो आम लोग है वो लाला के कुछ ना कुछ दे रहे हैं. आमच्या माणसांनीही दिले. आम्ही जेव्हा रस्त्यात येत होतो तर त्यांना एक फोन आला की 2 सरपंच जे होते दुसऱ्या गावाचे, त्यांना हे वाटलं की फक्त या गावाला कशाला देतात, आमच्या गावालाही चला करके. तर ते गाडी दुसऱ्या गावाला घेऊन गेले ते. मग त्यांचं भांडणं सुरू होतं गाडीमध्ये की कशाला आपण या गावाला दिलेले आहे, आपण या गावाला देऊ आणि दुसरी गाडी उसमे. पण ते काहीतरी असं झालेलं आहे, याचा अर्थ हे नाही आहे. बघा, असा वेळी कोणीही माणुसकीच्या दृष्टीने काम करणार आहे आणि आमच्याकडून तर तुम्ही अपेक्षा करूच नका की आम्ही फक्त असं हे करण्यासाठी. मी तर हातही लावत नाही होतो उसने. माझा जेव्हा आम्ही काम करतो ना की मतलब कुठल्याही प्रकारचा गाजावाजा करून करत नाही आहे. तर हे जे आहे, कोणीतरी विरोधक असेल की आम्ही तर गेले नाही तिथे मदत करण्यासाठी, ते MIM पक्षाचे लोक आले मदत करण्यासाठी, तर काहीतरी त्यांच्याकडून काढायचं म्हणून त्यांनी काय दिलं आणि मी काय वापरणार आहे का? ते कोण वापरणार आहे? त्यांच्यासाठी चांगलं होतं, पण तिथे काही 2-3 सरपंचामध्ये काहीतरी हे झालं म्हणून ते गाडी तिथून गेलेली आहे. आपण त्याच्या बाबतीत सविस्तर चौकशी करा, आपल्या रिपोर्टरांना विचारा. आम्ही तुम्हाला नाव सांगतो की कोणते सरपंच होते. या पक्षाच्या बाबतीतच असं नाही, पण एकूणच वेगवेगळ्या पक्षांच्याकडनं किंवा काही मदतीचं तिकडे सुरू आहे, कोणी फोटो लावतोय, त्यावरून देखील असं राजकारण सुरू झालेलं आहे. त्याच्यावर फोटो लावणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे श्रेय घेणं, अशा पद्धतीचे देखील प्रकार सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अशा सगळ्या संकट काळामध्ये हे कितपत दूर आहे? मी स्वतः माझं व्यक्तिगत मत हे आहे की आपण जेव्हा मदत करतो तर आपण राईट हँड मदत करणार असेल तर लेफ्ट हँडलाही याची जानकारी होऊ नये. म्हणजे एक कहावत है ना उसके अंदर कि आप दाएं हाथ से मदत कर रहे हैं तो बाएं हाथ को भी पता नहीं चलना चाहिए. म्हणजे आपण ही बघितलं असेल आणि आपण छापले असेल की 6 केळी घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणाचा वाढदिवस साजरा करण्याचा किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये असं गरीब पेशंटांना 6 केळी वाटप करताना फोटो काढायचे आणि ते छापून आणायचे. हे मदत नाही आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत नाही आहे. माझ्या पक्षाच्याही म्हणजे त्या गाडीवर होतो, मी पण स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा वेळी कोणीही आपला, मी माणूस म्हणून तिथे गेलो होतो. मी MIM पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने नाही गेलो होतो. कोण हे मदत घेणार आहे हेही मला माहिती नाही आहे आणि तसाहीच करायला पाहिजे मला असं. पण सगळ्यांचा आपला दृष्टिकोन वेगळं असतं. MIMच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 200 शाखा होणार या संदर्भात एक प्रेस झाली होती. त्या खरंच शाखा होणार आहेत का? कारण शाखा काढण्याला सुद्धा विरोध आहे, तुमचं कार्यालय काढण्याला. तुमचा पक्ष एवढा मोठा तुम्ही बळकट करायला निघालाय, परंतु दरवेळेला MIMचं नाव आलं की कोल्हापूरमध्ये सगळीकडे बंदोबस्त तैनात केला जातो आणि वातावरण टाईट होतं. हे जे माझे अध्यक्ष आहे ना पार्टीचे, जे खासदार आहे, ते लोकसभेमध्ये बसतात आणि त्यांना 3 वेळा बेस्ट पार्लमेंटेरियन अवॉर्ड, ज्याला आपण टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, त्या टेम्पल ऑफ डेमोक्रेसी मध्ये बसणारा त्याला उत्कृष्ट खासदाराचा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मला ही आश्चर्य वाटले जेव्हा मला असं सांगण्यात आलं, जेव्हा मी कोल्हापूरच्या जवळ होतं, की काही संघटन जे आहे विरोध करत आहे. मी म्हटलं आजच्या स्टेजवर तुमच्यापैकी कोणी शिकलेला असेल, ज्या संघटनाचे बहुतेक नसणार शिकलेला, तर कोणीही एक त्या स्टेजवर या, आमच्या स्टेजवर या, आम्ही तुम्हाला बोलण्याची संधी देऊ की तुम्ही कशा प्रकारे आमचा विरोध करत आहे. आमच्या पक्षाने जेव्हा ऑपरेशन सिंदूर होता, तेच असदुद्दीन अवैसी जगात फिरले, मुस्लिम कंट्रीज मध्ये जाऊन की कशा प्रकारे पाकिस्तान अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया आपल्या देशावर करत आहे, सामान्य लोकांना कशा प्रकारची त्यांची हत्या करत आहे, हे मुस्लिम देशामध्ये जाऊन सांगणारा एक पक्का भारतीय म्हणून असदुद्दीन अवैसीची ओळख.
जेव्हा नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे जितके लोक आहेत देशभक्त, पाकिस्तान आतंकवादी देश आहे आणि आम्ही क्रिकेट खेळणार, आम्ही विरोध केला, आजही आमचा विरोध आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की जगात सगळ्यात चांगली क्रिकेटची टीम कोणी असेल तर ते भारतीय क्रिकेट टीम आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण एक एशिया कप तुम्ही आणलं, त्याचा विरोध आम्ही केलं होतं आणि त्याचं कारण एक होतं की आम्ही ते क्रिकेट टुर्नामेंट नाही खेळलं असतं तर आम्ही जगाला हे दाखवलं असतं की आम्ही टेररिझमच्या कसल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. मग मॅच संपल्यानंतर खेळाडूंना हे सांगण्यात आलं होतं कि ऐसा बाइट दिया कि हम मैच जीतने के बाद हमने हाथ नहीं मिलाए. मग बॉलिंग करताना डोळे झाकले होते का? कॅच पकडताना हे नॉनसेन्स जे हे होतं ना, सगळ्यांना आनंद झाला, जिंकलं. पण नाही खेळलं असतं तर बहुतेक एक खूप मोठा संदेश आपण जगाला दाखवले असते की आम्ही हे बॉयकॉट या कारणाने केले की हे कंट्री जे आहे ते आमच्या देशावर, सामान्य लोकांवर अशा प्रकारचे वारंवार हल्ले करत आहे, फक्त पैशासाठी. कशामुळे खेळलं तुम्ही? मोदी है तो मुमकिन है, पण बीसीसीआई ला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही. नहीं, बीसीसीआई को करना पड़ता है करके. वी हैव अ लॉजिकल रीजन. हम बीसीसीआई को, हम आईसीसी को हम कन्विंस करे होते, इंटरनेशनल क्रिकेट की बॉडी को हम कन्विंस करे होते कि हम ये खेल इसलिए नहीं खेल रहे हैं कि जो खिलाड़ी हमारे सामने है वो उस देश से आते हैं जहां पर सिर्फ आतंकवाद पनप रहा है करके. पण खेळलं तुम्ही. आणि आज महाशयने सुना असा स्टेटमेंट केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, आपण जिंकणारच. ऑपरेशन सिंदूर ची तुलना तुम्ही क्रिकेटशी करू शकत नाही नरेंद्र मोदी साहेब. हे खेळ आहे, कोणी खेळणार, जिंकणार, कोणी. पण ऑपरेशन सिंधू कशामुळे झाला? सामान्य असा लोक काश्मीरमध्ये फिरत होते, आतंकवादी चलत चलत आले, टहलते टहलते हुए आए, धड़ाधड़ मार दिए, निकल के चले गए. काल तुम्ही त्या परिवाराचं काय हे होतं हे समजा की त्यांच्या घराच्या शेजारी जेव्हा फटाके वाजवत होते की आपण सेलिब्रेट करत आहे की आपण पाकिस्तानी, ज्या परिवारातले लोक आपल्या जीव दिलेले आहे त्या घटनेमध्ये, त्यांच्यावर क्या बीत रही होंगी उनके पर, आप सोचिए. तुम्ही अनेक टीव्ही शो मध्ये डिबेटला जाता म्हणून हा प्रश्न विचारतो की केरळमध्ये, आता कोणी बोलवत केरळमध्ये भाजपचे एक प्रवक्ता आहेत पिंटू महादेव यांनी एका टीव्ही शो मध्ये काल राहुल गांधींना छातीत गोळ्या घालेल अशा पद्धतीचे वक्तव्य केलेलं आहे. अशा टाईप मध्ये नॅशनल टेलिव्हिजनवरचं वक्तव्य तुम्ही कसं काय की म्हणजे मला काही आश्चर्य वाटत नाही. म्हणजे तुम्ही टीव्ही स्टुडिओवर ज्या माणसाचं नाव मी ऐकलं नाही आहे, तुम्ही सांगत आहे यांनी केलेलं आहे, जेव्हा लोकसभेमध्ये एक सत्ताधारी पक्षाचा खासदार मुसलमानांना उद्देशून जेव्हा पंतप्रधान बसलेले आहे, जेव्हा स्पीकर त्या कुर्सीवर बसलेले आहे, तेव्हा त्यांना ते ए लांडे, ए कटवे, ए मुल्ले, ए ते आतंकी, त्या लोकसभेमध्ये बोलणारा खासदाराला कोणी रोखलं नाही. ज्या विधानसभेमध्ये आपण सगळे पक्ष कोणीही असू द्या, आपण कायदे बनवायला तिथे चाललेले आहे, त्या विधानसभेमध्ये मारामारी होत असेल तर एका टीव्ही स्टुडिओमध्ये कोणीतरी असं बोलत असेल तर काय त्याचं ओव्हरऑलच असं एक सिच्युएशन निर्माण झालेलं आहे की त्याच्या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील ओबीसी हे दोन समाजामध्ये किंवा एकूणच समाजामध्ये ध्रुवीकरण करत आहे, त्यांनी ते थांबवणं गरजेचं आहे अशा पद्धतीने वक्तव्य. मी माझी गाडी पाठवतो सतेज पाटील साहेबांकडे, त्यांना आवर्जून मी आमंत्रित करतो, तुम्ही आमच्या स्टेजवर या किंवा तुम्ही एक आयोजन करा. ओवेसी साहेब नाही तर इम्तियाज जली तुमच्या सोबत बसायला तयार आहे, सगळं पत्रकार मंडळी आपण बसतील. तुम्ही विरोध करत असेल ना तर तुम्ही मला सांगा या गोष्टीचा विरोध करत आहे तर मलाही कळेल. मला एका चॅनलने आता हे केलं, फोन केलं तर मी म्हटलं
तुम्ही मला सांगा की कशामुळे ते विरोध करत आहे. काहीतरी कारण असायला पाहिजे ना की या वक्तव्याचा आम्ही विरोध करत आहे. कशामुळे? आम्ही सगळे हिंदुत्वादी संघटनांशी बोललो त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की तुमचे एकतर 6 वक्तव्य असतात. नाही असं तासभर पोलीस बाजूला करा, मग हिंदुत्वादी संघटनांना आम्ही बघतो अशा पद्धतीची वक्तव्य. काय आहे की तासभर नाही ते 15 मिनिटाचं ते जे वाक्य होतं ना ते कधीचं होतं? 2012. आपण 2025 मध्ये आहे. हो, त्यांनी केलं होतं. आणि एकमेव अकबरुद्दीन अवैसी असं नेता होतं की ज्याला या वक्तव्यावरून जेलमध्ये पाठवण्यात आले होते, जेलमध्ये. आता त्याच्यापेक्षा भयानक वक्तव्य मी दाखवू की ज्याच्यावर साधा FIR रजिस्टर करण्यात. आता पोलीसवाले आले होते नोटीस द्यायला, त्यांनाही दिले आणि मलाही दिले की हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही. मी म्हटलं की मग स्टेजवर दाखवू का मी कोण कोण लोक काय काय बोलतात आणि आपण गप्प बसतात त्यावेळी. सगळं नियम आमच्यासाठी. तर हे जे 2012चा संपलं ना, 2025 मध्ये आहे. आणि ते भाऊ आले का? त्यांचे मोठे बंधू आले ना, त्यांच्या बाबतीत काहीतरी बोला ना की यांनी असं बोललं होतं म्हणून आम्ही त्याचा विरोध करत आहे. त्या माणसाला शिक्षा झाली होती, कोर्टाने शिक्षा दिली होती आणि नंतर केस चालला आणि कोर्टाने त्याला निर्दोष सोडलं. आता तुम्ही तेच 100 वर्ष हेच चालणार की त्यांनी असं म्हटलं होतं. आपण ऐकलं असेल बाळासाहेब ठाकरेंचे भाषण कसे होते, प्रवीण तोगडियाचे भाषण कसे होते. इतके सारे जे महंत साधू लोक आज नवीन नवीन तयार झालेले आहे ते कशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. हे अहमदनगरमध्ये ते कोण छोटासा ते जे आहे ते काय काय बोलतात म्हणजे एकदा कधी त्याच्या बाबतीत तुम्ही विचारणार नाही, बोलणार नाही. आम्ही जास्त महत्व देतो. एकीकडे हा विरोध होत असताना तुम्ही सकाळीच एक प्रतिक्रिया दिली, ज्या प्रतिक्रियेनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव देखील निर्माण होऊ शकत होता. कारण तुमच्या कोणाच्या बापाचे जे कोल्हापूर नाही ती कोण घाणेरडी लोक आहेत असं देखील त्यामध्ये वक्तव्य. आणि या सगळ्या वक्तव्यामध्ये एकीकडे अशा पद्धतीने विरोध होत असताना अशा पद्धतीत जसं जहाल वक्तव्याचा मुद्दा समोर येतो. काय बोलू मी? हो सन्मान्य सदस्य साहेब, तुम्ही विरोध करत आहे, तुमचा खूप खूप धन्यवाद करते. या देश कुणाचा बापाचा नाही आहे. पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सांगतो, या देशामध्ये राहणारा सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा हा देश आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज ही इतकंच त्या देशावर त्यांचाही अधिकार आहे. आणि तुम्ही विरोध करत असेल तर तुम्ही मला सांगा की इम्तियाज जलीलचा किंवा असदुद्दीन अवैसीचा या कारणाने आम्ही विरोध करत आहे. अरे कोणीही चिल्लर चाललर उठतो, पोलिसांकडे जातो आणि त्यांना माहित आहे की आपण पोलिसांकडे जाऊन असं मेमोरंडम दिल्यानंतर बाहेर एक 25 मीडियावाले उभे आहे, एक नवीन नेता तयार होतो काहीतरी घाणेरडं बोलून. निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिमांचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला जातो, परंतु आजही या महाराष्ट्रात मुस्लिम नेता नाही. म्हणून साहेब तुम्ही मर्यादितपणे हे काम करताय. महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना नेता नसल्यामुळे त्यांची अवस्था सैरभैर झालेली आहे. आम्ही प्रयत्न करत आहे की कोल्हापूरमध्ये असू द्या, सोलापूरमध्ये असू द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं नेतृत्व तयार करण्याची आवश्यकता आहे आणि एक सेन्सिबल लिडरशिप. असदुद्दीन अवैसी साहेबांचं एकच स्वप्न आहे की आमच्यामध्येही काही लीडर्स तयार होण्याची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारचे जे संघटनाच्या बाबतीत त्यांनी बोललेलं आहे ना स्कंदर, तशा प्रकारचे लोक नाही. काही सेन्सिबल लिडरशिप जे आहे ना ते तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच अनुषंगाने आमचं काम सुरू आहे. आम्ही 10 वर्ष MIM ला कोल्हापुरात बंदी, महाराष्ट्रात बंदी हेच ऐकत आलोय. कोणी केलं बंदी? म्हणजे यायला बंदी, एंट्रीला बंदी, पोलीस तैनात. तुम्ही बंदी केलं तरी येतो ना आम्ही. तुम्ही आज आलाय हो. कोल्हापूरची महानगरपालिकेची निवडणूक घ्यावी मला लढणार आहे का तुम्ही? कोल्हापूर नाही साहेब, मी माझा एक स्टेटमेंट केलं होतं महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने की आम्ही यावेळी महाराष्ट्राचे सगळे निवडणूक आम्ही लढणार आहे. ते महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळे. कारण आम्हाला हे दाखवायचं आहे की ज्या पक्षाच्या बाबतीत असं बोलायचं
की नाही एका खासदाराचा ते पक्ष आहे, हैदराबाद पुरता मर्यादित आहे. आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसेल की आमचे जिल्हा परिषदचेही सदस्य जिंकून येणार आहे आणि पंचायत समितीचेही सदस्य आमचे गावागावामध्ये आमचे पण ह्याचा फायदा ह्याचा जो फायदा आहे नाही, आता काय हे साहेब की आम्ही अनटचेबल आहे साहेब. आम्हाला कोणीही टच करायला तयार नाही, पण वंचित म्हणतो ना की भाजपच्या विचारसरणी सोडून इतर सगळे आम्हाला चालतात. तुम्ही वंचित बरोबर काम केलेलंच आहे, तर तसं काही शक्य होईल का? नाही, आता काय हे की त्यांचे जे प्रमुख आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की आम्ही एमआयएमशी युती करणार नाही आहे. ठीक आहे, त्यांचा निर्णय आहे, आम्ही त्याचा आदर करतो. पण याचा अर्थ हे होत नाही आहे की आज मी चॅलेंज करतो, एमआयएम पक्ष एकटा लढायला तयार आहे. भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या लढण्यास तयार आहे का? तुम्हाला याची क्रचेसची आवश्यकता कधी पडतं? जेव्हा आपण कमजोर असताना कोई तो भी यार एक पार्टनर अपने को चाहिए साथ में, लड़ो आप भी लड़ो और हम भी लड़ते हैं, देखा जाएगा. घोड़ा मैदान सामने रहेगा, फिर देखा जाएगा. लेकिन हर कोई बड़ी बड़ी पार्टियां जो है, उद्धव ठाकरे राज ठाकरे को मनाने में लगे हुए हैं. राज ठाकरे के घर के ऊपर देवेंद्र फडणवीस साहब बार बार जाके है तो पहुंच जा रहे हैं कि कर मत दोस्ती, मेरे हालत खराब हो जाएगी करके. तो ये सब जो चल रहा है ना, ये खौफ का माहौल है, डर का माहौल है. राज्यात ज्या ठिकाणी आपण गेल्या निवडणुकीत वंचितवर अशी टीका झाली की भाजपची बी टीम म्हणून वंचित काम करते, अशी गेल्या निवडणुकीत टीका झाली. आता सुद्धा आपल्यावर सुद्धा टीका होती की तुम्ही बी टीम भाजप टीमने काम करताय, म्हणजे काय त्यात काय तथ्य आहे का? कारण तसं मला असं वाटतं तिथं मतांचं पोलरायझेशन होतं, अशा प्रकारचा एक ठोकताळा बांधला जातो, तशा प्रकारचा आरोप केला जातो. आणि एमआयएम आली की भाजप काँग्रेसची परंपरागत वोट बँक दिलेली होते आणि त्यामुळे तिकडे पराभव. यालाच धरून एक प्रश्न, जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आपण सगळीकडे लढणार असेल तर त्याचा फायदा भाजपला होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं. त्याबद्दल पण स्पष्ट करा. मी माझ्या पक्षाच्या बाबतीत निर्णय घेऊ, माझ्या पक्षाच्या वाढवण्यासाठी मी काम करू की माझ्यामुळे कोणाला फायदा होतं, कोणाला नुकसान होतं, घाटा होतो. सर्व पक्ष आहे रजिस्टर्ड इलेक्शन कमिशन मध्ये एमआयएम पक्ष रजिस्टर्ड आहे. आता हमने लढणं नाही, तो हमने गोट्या खेळते राहणार. हमने सिर्फ मी ओवैसी साहेब फक्त गोट्या खेळायचं काम राहिलेलं आहे, पक्ष लढायचेच नाही आम्ही. देखील म्हणजे मी कुणाला पाडलं होतं आमदारकीमध्ये, कोणाला पाडलं होतं आमदार जेव्हा निवडून आलं होतं तर तेच भारतीय जनता पार्टीला पाडलं होतं, शिवसेनेला पाडलं होतं. खासदार जेव्हा निवडून आलं तेच भाजप आणि शिवसेनेच्या कंबाईन कॅन्डिडेटला पाडलं होतं. आणि आता ही माझा जे पराभव झालेला आहे, कोणाचा विरोध झालेला आहे, कोणाचा विरोध झालेला आहे, तेच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ज्याच्या विरोधात मी पराभव झालो, फक्त 2000 मतांनी पराभव झालो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मी कोणाला पाडण्यासाठी असं असलं असतं तर मी गेलं होतं ना कुठेतरी कोणाच्याही विरोधात उभे राहिलं असतं. ऐसा नहीं है. देखिए मतलब ये सवाल जो है ना, अब मेरी रिक्वेस्ट है मीडिया वालों से, ये सवाल के ऊपर बंदी लगा दीजिएगा करके, क्योंकि मैं राजनीति में आने के बाद से कम 500 मरतबा इसका जवाब दे चुका हूँ. उसमें हर प्रेस कॉन्फ्रेंस में पत्रकार का फर्ज होता है ये पूछने का कि तुम बीजेपी की बी टीम. आय लव्ह मोहम्मदचा एक विषय आता परत पुढे आलाय, कॅम्पेन चालू आहे, कॅम्पेनिंग चालू आहे. तर यामुळे काय परिणाम होईल एकूणच समाज जीवनावर असं वाटतं तुम्हाला? देखिए मैं याचं उत्तर मी हिंदीमध्ये देऊ इच्छितो. कारण काय आहे की हे देशभर मध्ये याचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळत आहे. जी घटना कानपूरमध्ये घडली होती ते निंदनीय आहे. आपण प्रेमाच्या बाबतीत बोलत होते आणि मी कोणाशी प्रेम करणार आहे हे माझ्यावर आहे. आणि प्रॉफेट मोहम्मद जे आहे ते जगासाठी त्यांनी संदेश दिलेला आहे, माणुसकीचा संदेश दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तुम्ही त्यांना मानणार नसेल, पण मेरी एक ईमानदारी से एक ये है कि किसी भी धर्म गुरु, किसी भी धार्मिक जो भी बड़े होते हैं, उनके खिलाफ इस तरह की हरकत करना, जो आज हमें अहमदनगर के अंदर पता चला कि किसी ने रंगोली बना के वहां पे आई लव मोहम्मद लिख के ये किए हैं करके, मैं आपके जरिए तमाम नौजवानों से ये अपील करना चाह रहा हूं कि आप ये मत समझिएगा कि अगर किसी ने ये कहा कि आई लव मोहम्मद और किसी ने उसका विरोध किया
तो उनकी शख्सियत के ऊपर कुछ फर्क पड़ता है करके। जो लोग बड़े हैं वो बड़े ही रहते हैं। आप जिसको मानते हैं, आप अगर भगवान राम को अगर मानते हैं तो आपको मानने का पूरा अधिकार है। आई लव भगवान राम आपको लिखने का अधिकार है इस देश के अंदर, और कोई ने किसी ने भी निकालना नहीं चाहिए। मैं अगर कोई गाली अगर लिख रहा हूं किसी के बारे में तो आप उसका विरोध करिए, लेकिन अगर मैं ये कह रहा हूं कि आई लव मोहम्मद, तो इसके अंदर क्या गुनाह था कि जिसकी वजह से आज उसको इस तरीके का बहु बना दिया गया है कि मानो कोई वो एक आतंकी एक शब्द का इस्तेमाल किया जा रहा है करके उसने। मतलब ही इज एव्हरीथिंग फॉर द मुस्लिम कम्युनिटी। मुस्लिम समाजासाठी प्रेक्षक मोहम्मद पेक्षा कोणीही मोठं नाही आहे, ते सर्व आहे आमच्यासाठी। आणि तुम्ही असं सांगत असेल की मी तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नाही आहे, तुम्हाला लिहिण्याचा अधिकार नाही आहे, तर हे कुठे चाललेलं आहे? आणि हे प्रवृत्तीचे कोण लोक आहे जे अशा प्रकारचे कृत्य करत आहे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं? म्हणून मी लोकांना हे खासकर से मैं नौजवानों से अपील करना चाहूंगा कि आपको अगर ये बताना है कि आई लव मोहम्मद, तो मोहम्मद ने आपको, प्रॉफेट मोहम्मद ने आपको जो जो बातें बताई है एक इंसान के तौर के ऊपर कैसा जीना है करके, तो आप अपने अमाल के जरिए उसको बताइएगा। ये मत बोलिएगा कि साहब मैं तो मोहम्मद साहब के बताए हुए रास्तों पे चल नहीं रहा हूं, लेकिन मैं उनको आई लव मोहम्मद लिख के है तो अपना फर्ज निभा रहा हूं करके, तो ये मत करिएगा। उसमें उन्होंने जो रास्ते पे बताए हैं, जो देखिए जो भोंकने वाले हैं वो भोंकते रहेंगे, जो फजूल के कामा करने का है, और ये वही लोग हैं साहब, ये वही लोग हैं जो इस तरह की जो हरकतें कर रहे हैं, उनके पास नौकरियां नहीं है। तो मोदी जी ने बहुत अच्छा एक काम किया हुआ है। हिंदुत्व का इतना डोज पिला दिया गया है नौजवान लड़कों को कि हर चीज के अंदर उनको ऐसा लगता है कि कुछ ना कुछ तो भी अपने को इसमें से निकालने का है करके, और सड़क के ऊपर आ जाए, रास्ते के ऊपर। आप देखिएगा कि आज महाराष्ट्र के अंदर जो हालात तैयार किए जा रहे हैं ये बहुत ही चौंकाने वाले हैं, और मतलब स्कैरी पिक्चर होता जा रहा है कि आप इतना समाजों के बीच में दरारें पैदा कर दे रहे हैं। और पहले तो आपको सिर्फ ऐसा लगता था कि भाई हिंदू और मुसलमान करके अपनी राजनीति की रोटियां सेक ले करके, अब हिंदू और मुसलमानों के साथ आपने मराठा और ओबीसी को भी लगा दिए हैं। फिर मराठा और ओबीसी के साथ है तो आपने तो धनगरों को भी खड़ा कर दिए है कि आप इनसे लड़ लो, ओबीसी को ये कर दिए है कि आप इनसे लड़ लो, बंजाराओं से लड़ लो, आदिवासियों से लड़ लो करके। तो ये जो है ये देश के लिए बहुत घातक है, हम समझते हैं। तुम्ही शाहूंच्या भूमीत आहे, तुम्ही आता जी काही वक्तव्य केली ती हा पूर्वी देशामध्ये कधी घडली नव्हती। आता आय लव मोहम्मदचा मुद्दा येतोय, दरम्याला मुस्लिमांना प्रवेशबंदीचा येतोय, लव जिहादचा मुद्दा येतोय, नेमकं काय देशामध्ये चाललंय? नहीं, मैं बताया ना की बहुत स्कॅरी पिक्चर है। आणि विशेषकर मला तर आश्चर्य हे वाटलं की मी आज कुणाच्या धर्तीवर आलेलो आहे। मी छत्रपती शाहू महाराजांचा, आणि हे जे लोक जे माझ्या मित्रांनी सांगितलेले तुम्ही सांगितलं त्याच्या बाबतीत काय बोला म्हणजे चिल्लर काय बोला मी हा पुन्हा बोलतो, ते फालतू लोक जे आहे ना, हे फालतू लोकांनी कृपा करून छत्रपती शाहू महाराज कोण होते आपण वाचलं नसेल तर माझ्याकडे पुस्तक आहे, मी वाचलेलं आहे छत्रपती शाहू महाराज कोण होते। त्या शाहू महाराजांची धर्तीमध्ये अशा प्रकारचे तुम्ही हिंदू मुसलमानचा वाद निर्माण करत आहे। त्यांची शिकवणी काय होती, त्यांनी काय कार्य केले होते, आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचे प्रवृत्तीचे लोक जेव्हा तयार होतात तर किती भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा आपण विचार करू शकता। एकंदरीत हा देश संविधानावर चालला आहे असं वाटतंय का तुम्हाला? आपको लगता है कि सर आपको लगता अगर होगा, आपको नहीं लगता है, इसीलिए आपने ये सवाल किए हैं। अगर चल रहा होता तो आपने मुझसे ये सवाल नहीं किए होते। संविधान की धज्जियां उड़ाने का काम अगर कोई कर रहा है तो इस वक्त हुकूमत चाहे वो महाराष्ट्र की हो या केंद्र के अंदर हो, ये इनका संविधान से कोई लेना देना नहीं है। ये सिर्फ जाति समाज के बीच में दरारें दीवारें पैदा करके अपनी राजनीतिक रोटियां सेकने का काम कर रहे हैं। उमरेंच्या जमिनी संदर्भात उमरेंच्या जो ड्रायव्हर आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारतात जमिनीच्या बाबतीत त्याला जोडून आहे धर्म रस्त्यावर उतरला म्हणून सगळं सुरू असं वाटतं। धर्म
प्रत्येकाचा धर्म रस्त्यावर दिसतोय आज. त्याच्यामुळे होते कारण कोणी बाबासाहेब आणलं आंबेडकरांनी सर? सांगितलं होतं की धर्म आपल्या दरवाजाच्या आतमध्ये ठेवा. त्याचं कोणीच पालन करत नाहीये. साहेब, एक खूप अंग्रेजीमध्ये खूप चांगली म्हण आहे, जेव्हा लोक आपल्या राईट्स मागायला जातात ना, तर त्यांना आपण देऊ शकत नाही ना, आणि जेव्हा आपण त्यांना त्यांचे राईट्स देऊ शकत नाही ना, तर आपण त्यांना काय परोसतो? धर्म परोसतो, द्वेष परोसतो आपण. धर्माचा द्वेष पसरण्याचा काम आपण करत आहे. हे कुणाच्यामुळे झालेलं आहे? या देशामध्ये आपल्यालाही माहित असेल, आपणही हे सेलिब्रेट केलं असेल, की आज जेव्हा नवरात्रीमध्ये अशा प्रकारची बातम्या तयार होतो आणि ते टेलिव्हिजनच्या मेन हेडलाईन मध्ये येतं की दांडियामध्ये एका समाजाला बंदी घालण्यात आलेली आहे. आम्ही पण जायचं, आमच्या शाळेच्या कॉलेजच्या दिवशी आम्ही पण जायचं, आम्ही खेळायचं. कधीही आम्हाला वाटलं नाही होतं की म्हणजे याच्यामध्ये काही धर्माचा संबंध आहे. सगळ्या लोकांनी केलेलं आहे आमच्या कॉलेजमध्ये. पण असं का झालेलं आहे की मागच्या 10-15 वर्षामध्ये अशा प्रकारचे नाही फेस्टिवल्स म्हणजे त्या फेस्टिवल म्हणजे त्यांचंच आहे, आपलं काही देणं घेणं नाही आहे. तर हे जे सगळं चाललेलं आहे हे काही जाणून बुजून, कारण त्यांना माहित आहे की एका समाजाच्या विरोधात आपण भयाची एक अशी सिच्युएशन तयार केली तर आपलं काम सोपं होणार. तर आज अशाच प्रकारचा उद्योग सुरू आहे की एका समाजाच्या विरोधात इतकं लोकांमध्ये हे विष पसरण्यात आलेला आहे की युवा पिढी ही त्याचा बळी पडत आहे. आणि दुर्दैवाने जे शिक्षित लोक आहेत, जे कधीही त्यांना जाती धर्माचं काही देणं घेणं नाही होतं, ते शिक्षित लोकही त्याच्यामध्ये अडकलेले आज आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला दांडियाला एका समाजाला विरोध केला जातो, पण भिडे गुरुजी म्हणतात की दांडियामध्ये लोक खेळतायत. तर या अरे ते भिडेच्या बाबतीत मी म्हणजे मी पत्रकार परिषदेने गेलो, काही वेळतरी विचित्र असा प्रश्न येतो ते भिडे बाबांच्या बाबतीत. भुमरेंचा एक विषय आहे, हा भुमरेचा विचारा. ओबीसी देखील त्यामध्ये आहे प्रवेश पसरवण्यामध्ये, जसं की आम्हाला 15 मिनिटं द्या वगैरे ती सुरुवात झाली. मी काय म्हणतो आपण हे ठरवलेलंच आहे की आपण 100 वर्षानंतर ही मला हेच प्रश्न आता म्हटलं की 15 वर्ष मागे झालं ना, चालू आहे, 30 वर्ष झालं ना, चालू आहे. आणि त्यांना शिक्षाही मिळाली ना. मी आज काहीतरी असं वक्तव्य केलं तर मला शिक्षा होणार हे मला माहित आहे. पण असे अनेक लोक आहेत. तुम्ही ते नितेश राणेचं कधी ऐकलं का नाही? किंवा तुम्हाला पाठवून काय ते बोलतात. म्हणजे त्यांच्यासाठी काही कायदे कानून काही नाही आहे. भुमरेंचा एक विषय असा आहे की त्याच्या ड्रायव्हरची जी संपत्ती संदर्भात आपण मध्ये प्रश्न उपस्थित केलेले, पुन्हा शिरसाटांच्या संदर्भातले आपण काही प्रश्न उपस्थित केलेले, त्याचं पुढे काय झालं? काही नाही झालं, काही होणारही नाही, काही होणार नाही. इतके पुरावे आहे, इतके पुरावे की आज शिरसाट आणि भुमरे हर्सूल जेलमध्ये बसायला पाहिजे होते प्रामाणिकपणे. नाही पण काय इतके एव्हिडन्स स्ट्रॉंग आहे, इतके एव्हिडन्स स्ट्रॉंग आहे की एका 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर एक खासदार आणि त्याचा आमदार पुत्र जे आहे ना, 500 कोटी रुपयाची जागा जी आहे ना, एका साध्या बॉन्ड पेपरवर तुम्ही ते डॉक्युमेंट्स बघितलं ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे इतका अंदाजून कारभार कसा होऊ शकतो. शिरसाटांच्या साहेबांच्या बाबतीत मी काय माझ्याकडे आहे. मी स्वतः सीबीआय कडे गेलो होतो आणि सीबीआयचे ऑफिसरनी मला ते सगळं बघून विचारलं होतं की सर ये ऐसा कैसा पॉसिबल है सर. मैं बोला सर पॉसिबल होता है सर, सगळं पॉसिबल आहे का? आणि मी त्यांना समजावून सांगितलं सर याची 2 कारणं होऊ शकतात. एक आदमी बेवकूफ राहणं, तो ऐसी हरकतें करवाता है, और दूसरा मी काहीही करू माझा कोणीही काही वाकडा करू शकत नाही. तर म्हटलं सर वो सेकंड वाली कॅटेगरी इसके ऊपर फिट होती है की माझा मुख्यमंत्री माझ्या खिशात, उपमुख्यमंत्री त्यांना पॅकेटं मी देतो, त्यांनी मला 50 दिले होते ते मी 500 परत करणार आहे त्यांना. तर अशा प्रकारचे लेनदेन जेव्हा होतो ना तर काही होणार नाही. खऱ्या अर्थाने अगर बघायचं असेल ना तर हायकोर्टाने त्याच्या बाबतीत सुमोटो ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी मला नोटीस पाठवायला पाहिजे होतं की एका महाराष्ट्र सरकारचे इतके मोठे पदावर बसलेल्या मंत्र्यांच्या बाबतीत तुम्ही अशा प्रकारचे आरोप कोणत्या आधारावर करत आहेत. म्हणजे उलट
माझ्यावर केसेस काय की महाराष्ट्र सरकारच्या एका डॉक्युमेंटवर एक शब्द मी वाचलं तर 1.5 कोटी रुपये त्या महाशय मंत्री साहेबांनी खर्च केले. 1.5 कोटी रुपये मोर्चा काढायला लागले आपल्या समाजाचा. एका नेत्याने 10 लाख रुपये घेतले, एकाने 15 की मी 200 महिलांना आणला, 100 आणणार, हे करणार करते. 1.5 कोटी पूर्ण शहरामध्ये होर्डिंग्स लागले होते इम्तियाज जलीलचा बहिष्कार करण्यासाठी. फुल पेज ऍडव्हर्टाइजमेंट सगळ्या न्यूजपेपरमध्ये, फुल पेज ऍडव्हर्टाइजमेंट आमच्या विरोधात. ते केस आता 1 तारखेला येणार आहे. मी स्वतः ते केस फाईट करणार आहे की इम्तियाज जलीलचा काय दोष. महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंटवर हे लिहिलेला शब्द आहे, मी वाचलं. केस करायच्याच असेल तर महाराष्ट्र सरकारवर करा. कायदा कोळून प्यायलेला पक्ष म्हणजे एमआयएम असं म्हटलं जाते, कारण कायदे पंडिताचा तो पक्ष आहे. मग एमआयएम का ठोस पावलं उचलत नाही आता कशा बाबतीत या सगळ्या गोष्टींवर? करतो ना आम्ही अनेक केसेस आम्ही केलेले आहे. त्याच्या बाबतीत आमची फाईट सुरू आहे. त्यांच्या रूम मध्ये जे पैसे सापडले ते मोजले नाही, कोणी म्हटलं पैसे कपडे होते ना ते असं काय करतो तुम्ही? असं तुम्ही काही बोलला तर तुम्ही चाल- मोजले का अधिकाऱ्यांनी मोजले? हा? नाही, मोजले कपडे होतेच नाही ते कपडे होते साहेब. म्हणजे ठीक आहे. एक म्हणजे पत्रकारांनीही कितकं बावळं समजतं ते की कोण म्हटलं ते पैसे होते तर मी बाहेरून आलो होतो आणि ते पैसे होते ते कपडे होते त्याच्यामध्ये. अब मैं जूम कर करके देख ले रहा हूँ, मैं बोला यार हो सकता है कि शर्ट के डिजाइन के ऊपर 500 के नोट छपे हुए मुझे करके तर शिंदेला कधी घेतलं पक्षामध्ये? कोणते सर हे नाही, आमचे खूप मोठे चाहते आहेत. 12 वर्षापासून आमचे काकासाहेब काकडे आमचे खूप मोठे काकासाहेब काकडे आमचे खूप मोठे चाहते आहे. परवा मराठवाड्याचा विषय झालेला आहे. स्वतः मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, प्रस्ताव द्या म्हणले. प्रस्ताव दिलाय का नाही अजून त्याचा पत्ता नाहीये. पण पीएम केअर फंडातून सुद्धा मदत करायची मागणी होते. त्या बाबतीत पण काढावं का पीएम केअर फंड पुढे आला पाहिजे का? का काढला जातो? तो कोरोनासाठी एक स्पेशल गोळा केला होता आणि त्यासाठीच त्याला खर्च करायची गरज आहे असं तिने एक आज सांगितलं, म्हणून तू करू शकत नाही. नाही, काय आहे की त्याच्या बाबतीत डिटेल्सही तुम्ही मागू शकत नाही. पीएम केअर फंड मध्ये किती फंड आलेला आहे, कोणी दिलेला आहे, कशा दिलेला आहे याची जाणकारी तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण ते नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे. तर अशा प्रकारचे जे सीएम फंड संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं की तो कोविड काळामध्ये ठेवलेला आहे, त्यामुळे त्यात बदल करता येत नाही आणि तो कसा करायचा जर कुणाला माहिती असेल तर मला सांगा असं म्हटलं. कारण ते उद्धव ठाकरेंच्या काळावरती झालं. आपण ते सगळे बावळट लोक आहे साहेब. आपण काय त्यांना इतकं हुशार माणूस 700 कोटी रुपये तसेच पडून आहे. कोरोना काळात ते गोळा केलेले बहुतेक ते वाट बघत असेल की पुन्हा करोना येणार कधीतरी, तर आपण त्यावेळी आपण खर्च करू पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं जेव्हा उत्तर देतं ना एका बघा, मुख्यमंत्री हुशार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे, आम्ही रिस्पेक्ट करतो त्यांचं. पण अशा प्रकारे जेव्हा आपले शेतकरी जे आहे ते खूप त्रस्त झालेले आहे, काहीतरी त्यांना एक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तर मी निर्णय घेत नाही आहे. आणि जेव्हा आज मी बघतो की एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट 2 शहर खरीदणार आहे, 2 शहर खरीदणार आहे, अशा प्रकारचं ते त्याच्यामध्ये किती टक्के आहे मला माहित नाही आहे, पण किती 1000 एकर ते जागा एक उद्योगपती त्यांचे जवळचे जे आहे ते खरीदणार आहे महाराष्ट्रामध्ये. दुसऱ्या साईडला शेतकऱ्यांचं काय हाल आहे. बाकीचे मुद्दे शाम के जलसे. राहुल गांधींनी पूरा 200% बराबर है. तुमचा पराभव सुद्धा त्यात मतचोरीतून झालाय बता का? रहा हूँ, उससे पहले ही हमारे बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने इलेक्शन कमीशन के पास जाकर तो पूरा उन्होंने ये बताए थे कि किस तरीके से ये घोटाले हो रहे हैं करके. उसमें राहुल गांधी साहब ने उठाए हैं, हम उसका पूरी तरीके से समर्थन करते हैं. और मैं इस वजह से इस बात को बहुत संजीदगी से ये कहता हूं और पूरी जिम्मेदारी के साथ कहता हूं कि मैं भी उसका शिकार हुआ हूं. वोट चोरी आज के दिन अगर इलेक्शन कमीशन को इस देश के अंदर लोकशाही को जिंदा रखना है तो कहीं ना कहीं आपको इलेक्टोरल रिफॉर्म्स लाने की जरूरत है. दुनिया का सबसे बोगस, सबसे फालतू अगर कोई सिस्टम है तो वो हमारा इलेक्टोरल सिस्टम है. कि इंक मिलेंगी नहीं आपको, हमारे पास ही इंक रहती है. भाजपा के पूरे नेताओं के पास वो इंक लगी हुई है. रेड हँडेड आम्ही पकडलं, रेड हँडेड इलेक्शनच्या दिवशी.
कशा प्रकारे आधार कार्ड हे सगळं घेऊन ते इंक लावत होते. म्हणजे खूप सारं रिफॉर्म करण्याची आवश्यकता आहे लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर. पण ते होणार नाही आहे कारण त्यांना सत्तेमध्ये बसण्यासाठी काय काय लागतं ते सगळ्यांना कळलेलं आहे. ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी एक मच. शेवटचा प्रश्न. 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं असणारं अंबाबाई मंदिर आहे. नवरात्रोत्सव चालू आहे. याच नवरात्रोत्सवामध्ये लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येतात. त्यावेळेला पोलीस बंदोबस्त तिथे तैनात असणं आवश्यक असतं आणि पोलिसांवरती त्याचा अतिरिक्त भार असतो. आणि ह्याच काळामध्ये तुम्ही कार्यालयाच्या उद्घाटनाला आणि सभा घेण्यासाठीचा दिवस ठरवला. हा दिवस नंतर नवरात्रीनंतर ठरवता आला नसता का? कारण कायदा सुव्यवस्थेचा यामुळे प्रश्न कोल्हापूरमध्ये निर्माण होऊ शकतो. अशी तुम्हाला शक्यता वाटली नाही का? ह्याचा विचार कुठे केला होता पक्षाने? सर्वप्रथम तर जे दिवस आहे मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो याच्या बाबतीत. आणि जे कार्यक्रम ठरलेला होता 6 महिने अगोदर कुठली सभा कोणत्या राज्यामध्ये होणार आहे त्याचा शेड्यूल ठरलेला असतं. तर आमची अपेक्षा हेच आहे की शांतीपूर्ण तरीकेने हे होणार आहे. आणि खूप सारे शहरामध्ये खूप सारे नेत्यांची सभा होत आहे. माझी विनंती पत्रकारांना हे आहे की जसा प्रश्न मला विचारण्यात आलेला आहे दुसऱ्या पक्षांनाही असा प्रश्न विचारलं. ठीक आहे, या देशामध्ये दररोज कुठे ना कुठे काहीतरी आपण कोणता ना कोणता धर्माचा आपण सण साजरा करतो. या देशाची एक वैशिष्ट्य आहे. हे आज सिग्निफिकंटली आपण एका दिवसामध्ये हे होत आहे. मला असं वाटत नाही की त्याचा हे आहे काही याचा परिणाम होणार आहे. आणि पोलिसांना असं वाटलं असतं की आम्ही हे सांभाळू शकत नाही तर बहुतेक त्यांनी आम्हाला परवानगी दिली नसती. आम्ही आमची अनेक असं वेळ येतात की जेव्हा आम्ही पोलिसांना परमिशन मागवतात आणि पोलीस म्हणतात की हे काळ आहे, या काळामध्ये आमचा फेस्टिवल आहे, आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही. अनेक वेळ असं झालेले आहे. बहुतेक आपण जे प्रश्न निर्माण केलेला आहे ते कोल्हापूर पोलिसांची काय कॅपॅसिटी आहे याच्यावर आपण प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असेल तर त्यांनी दिली असेल आम्हाला परवानगी. आणि आम्ही काही प्रक्षोभक भाषणं करण्यासाठी आलेलं नाही आहे. आम्ही भाईचारकीचा संदेश घेऊन आलेलं आहे आणि आपल्याला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाषण तुम्ही करणार नाही सभेमध्ये? हमारे लिए तो क्या हो जाता है मैडम, हम अच्छा भी बोलते हैं ना तो उसमें से कुछ ना कुछ तो भी निकाला जाता है. चलिए, थैंक यू सो मच. थैंक यू.